इकडे मुंबईत वाकोला ते बीकेसी थेट जोडणाऱ्या सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरच्या पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय। मात्र हा पूल अद्यापही वाहतुकीच्या सेवेत दाखल झालेला नाही। त्यामुळे या परिसरातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे। बीकेसी वरून पश्चिम द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी हा 5.4 किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात आलाय। सांताक्रूजला या पुलाची सुरुवात होते। तिथून मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॉम्प्लेक्स जवळून मिठी नदी ओलांडून हा पूल थेट बीकेसीत उतरतो। या पुलामुळे बीकेसी ते पश्चिम द्रुतगती मार्ग थेट जोडला गेलाय। मात्र पुलाचं लोकार्पण न झाल्यानं सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचं काम पूर्णपणे झालेलं आहे। मात्र हा पूल जो आहे तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय आणि याचमुळं मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती होतीये। मात्र राज्यकर्ते जे आहेत तो ब्रिज जो आहे तो कधी उघडणार याची प्रतीक्षा आता लागून राहिल्याचं पाहायला मिळतं। समोर आपण हे दोन ब्रिज बघतोय। अप आणि डाऊन साईडचे हे दोन्ही ब्रिज जे आहेत ते सध्या बंद अवस्थेत आहेत। एकंदरीत बघितलं तर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता। हा जो सांताक्रूज भागामध्ये जी ट्रॅफिक उतरते किंवा पलीकडे जी चेंबूर लिंक रोडची जी ट्रॅफिक उतरते ही पूर्णपणे या माध्यमातून कमी होणार होती। त्याच्यामुळे हा प्रकल्प जो आहे तो हाती घेण्यात आलेला होता। मात्र हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे तरी अद्याप देखील याचं उद्घाटन जे आहे ते झालेलं नाही आहे। त्यामुळं खालून जी आहे ती वाहतूक जी आहे कोंडी होत असते। सध्या सायंकाळची वेळ आहे। आपण बघू शकतो गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतात। पूर्व द्रुतगती मार्गावरून पश्चिम द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी जवळपास 5.4 किलोमीटर लांबीचा हा जो SCLRचा वापर होतो। पुढे सांताक्रूज पूर्व येथे पश्चिम द्रुतगती मार्गावरती डॉक्टर हंस भुगजा जंक्शन येथे या मार्गाची सुरुवात होते। त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाजवळून हा मार्ग जातो तो मिठी नदी ओलांडून लाल बहादूर शास्त्री मार्गाला जोडला जातो। या मार्गाच्या विस्ताराचे काम मुंबई महानगर प्राधिकरणानं हाती घेतलेलं होतं। MCLR वरून पश्चिम द्रुतगती महामार्गालगत आल्यानंतर खाली उतरताना वाहनांना सिग्नलसाठी इथं थांबावं लागते। हा जो जंक्शन आहे या ठिकाणी सिग्नलसाठी जे वाहतूकधारक आहेत त्यांना थांबावं लागतं। तिथून पुढे विले मार्गाच्या दिशेनं जाताना सांताक्रूज रेल्वे स्थानकाजवळ आणखी एक सिग्नल लागतो। या दोन्ही सिग्नलमुळं मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या पॅचेसमध्ये होत असते। मात्र हा जर मार्ग सुरू झाला, अक्षरशः त्याचं काम झालेलं आहे, मात्र अद्याप तो सुरू झालेला नाही आहे, झाला तर या ठिकाणी जी होणारी वाहतूक कोंडी आहे ती होणार नाही। त्यामुळं लवकरात लवकर हा मार्ग सुरू व्हावा या ठिकाणच्या वाहतूकधारकांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन देवेंद्र धायळकरांसह मृतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।